1976 साली अ, मजलिस-ए मुसाविर या संघटनेनं दावा दाखल केला होता. तो दावा त्यांना त्या दुर्गाडी किल्ल्याची मालकी हक्क आणि तिथं मस्जिद आहे आणि एक ईदगाह आहे, त्याच्या अनुषंगाने त्याची मालकी मिळावी म्हणून तो दावा दाखल केला. त्या दाव्यामध्ये निशाणी 84 वरती कोर्टाने हुकूम केला की जैसे ती परिस्थिती मेंटेन करावी. परत 1994 साली निशाणी 131 आणि 137 वरती कोर्टाने हुकूम केला की महाराष्ट्र शासन जे आहे त्यांनी दुर्गाडी किल्ल्याची दुरुस्ती करावी PWD डिपार्टमेंट मार्फत आणि त्याचा अहवाल सादर करावा. मग त्या अनुषंगाने दुरुस्तीचे अधिकार शासनाला दिले आणि ही जी जागा आहे ती मुळात शासनाची आहे, शासनाच्या मालकीची आहे आणि त्या जागेवर कुणालाही हक्क सांगता येणार नाही. अशा शासकीय कागदपत्राच्या आधारे शासनाने त्याची बाजू मांडलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचं जे लिखित जबाब आहे तो पण कोर्टात दाखल केलेला आहे. त्यानंतर या दाव्याच्या कामी 1966 साली शासनाने ह्या जागेचा ताबा घेतलेला होता आणि कल्याण महानगरपालिका तत्कालीन जी कल्याण नगर परिषद होती त्यांना ती जागा अलॉट केली होती आणि कल्याण नगरपालिकेने त्यांच्या अखत्यारीत या जागेचा उपयोग करावा आणि वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत असंही केलं होतं. परंतु त्या अनुषंगानं कारवाई न केल्यामुळे कल्याण नगरपालिकेकडून ती जागा परत शासनाने ताब्यात घेतली आणि आज रोजी त्या जागेचं मालक शासन आहे. त्या ठिकाणी विधिमंडळात वेगवेगळे प्रश्न विचारले गेले होते, त्या प्रश्नाला उत्तर दिली गेली आणि शासनच या जागेचा मालक आहे. या ठिकाणी जर कुठल्याही कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम घ्यायचे असेल तर शासनाची म्हणजेच कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते आणि हा दावा मुदतबाह्य झाला म्हणजे मुदतीच्या आत दाखल केला नाही म्हणून मेहरबान कोर्टाने त्याच्यावरती एक प्राथमिक मुद्दा काढला होता. त्या मुद्द्याच्या आधारे सदरचा दावा आज रोजी निकाली काढलेला आहे. त्यामुळं मुळात जागेची जी मालकी आहे ती शासनाचीच आहे आणि शासनच या जागेचं मालक आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि शासनाला या जागेचा वापर करण्याचे पूर्ण अधिकार आहे. तो वास्तू आहे त्याचं मध्यंतरी काही भिंती वगैरे कोसळून म्हणजे जे मूळ हे होतं स्वरूप ते नष्ट होण्याच्या मार्गावर होतं. त्यामुळे 94 साली शासनाने अर्ज केला होता की याची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी. त्या अनुषंगानं कोर्टानं सुद्धा परमिशन दिली होती आणि त्या अनुषंगानं दुरुस्ती केलेली होती. आताही त्याचा किल्ल्याचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे आणि परत जे मूळ वास्तू आहे जी जुनी पुरातन शिवकालीन काळापासून जी वास्तू आहे तिचं अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते वास्तूचं जे अस्तित्व आहे ते परत पूर्ववत करणं आणि ती वास्तू पुरातत्व वास्तू म्हणून जपणं हा शासनाचा मूळ उद्देश आहे त्याच्यामागे. तर ही जागा त्यांच्या मालकीची आहे, टायटल डिस्प्युटेड आहे, मुळात शासनाच्या मालकीची असल्यामुळे वक्फ बोर्डाकडे हा जो दावा आहे तो हस्तांतरित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तो प्रश्न सुद्धा निकाली काढलेला आहे या अगोदर मेहरबान कोर्टाने. प्रकरण असं होतं की या जागी मस्जिद आणि ईदगाहची एक भिंत आहे म्हणजे मुस्लिम धर्मियाचं प्रार्थनास्थळ आहे आणि ते स्थळ असल्यामुळे त्यांच्या मालकीची ती जागा आहे आणि त्यांना ती जागेची मालकी मिळावी म्हणून तो दावा दाखल केला होता त्यांनी.